बोलते हा रथ काय कामाचा नाही. दिखाना जरूरी था, जरूरी था क्या. पुढे चालते ती आमची म्हैस आहे आणि हा म्हैशीचा वासरू आहे छोटा, बघू शकता. तसे आम्ही आमची म्हैस नेतोय चारायला, खेचत कसे टारगोले. जय साईनाथ भावांनो, दिवस दुसरा. आता सकाळचे वाजले 6. आज जरा लेट झाला उठायला, कारण ना पालखी जरा लेट पोचली आणि आरामाची गरज होती सर्वांना, म्हणून जरा लेट पालखी काढली. आणि चला, प्रवास आपला चालू झाला आजचा पूर्ण दिवस नक्कीच बघा. बोलो जागे वाले की जय साईनाथ, ओम साईराम. दिवस दुसरा इथे आपण चालू करूया. पालखी आपल्या पुढेच आहे, पालखी फटाफट जाऊन टच करूया. 2 मिनिटं झालेत पालखी निघून. चलो. जय साईनाथ, जय साईनाथ. तारादा साईनाथ बाबा. पाय लांब करून जरा मस्त देखील इथे नाश्त्याचा हॉल्ट आहे. बघूया आता नाश्ता वगैरे काय, जाऊया नाश्ता करायला. सध्या जस्ट पोहोचलो, कंटिन्यू नॉनस्टॉप 1.5 ते 2 तास चाललोय. तर जरा मला असं वाटतं थोडासा आराम गरजेचं आहे, तर आराम करून मग नाश्ता करायला जाऊया. कसं वाटलं? भारी वाटतंय तुझ्या बाबा ए तू का बसत नाही? बसतो ना. का पण काय बोलला? कपडे खराब होते. मगाशी काय बोललास? पाय जड होतील. आणि नाश्त्याच्या हॉल्ट वर आपण आता 1 तास थांबणार, मग 1 तास उभा राहशील. खाऊ ना. ते नाही पण 1 तास उभा राहशील. उभा राहशील का 1 तास? 1 तास नाही, मला अर्धा तास तुझं बसणार असतं ना. मला वाटत बसलो पण अर्धा तास तरी बस. मला तर 5 मिनिटं बोलल्यावर तरी वाटेल मी. सारिका मजा येते ना. पाय जड झाले त्याचा. पाय जड. अंबाडी काय नाही आता मजा येते. हा बघा, एक आमची इथे अंबाडी आहे, एक वाडा आहे. हा मालाड आहे. तू कोण आहे? अंधेरी. तो अंधेरी आहे. कामाटीपुरा. आई शपथ, कामाटीपुरा, मालाड, वाडा, अंबाडी. इथे पण मालाड. आम्ही जयसाई वाले. आम्ही विरार. ही बोईसर, ही नकली बोईसरची आहे. तू नकली बोईसरची आहे ना? ही नकली बोईसरची आहे. कांदा पोहे मस्तपैकी नाश्ता चालू आहे. चांगले आहेत ना? चांगले आहेत ना? आपल्या भावाचा आज वाढदिवस आहे. भावा, वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. मग का आता आहे का नाही? काय ए भाई का आहे का नाही? पोहा में काम. ये देख तेरे लिए बस रुक गई. जा बेटकेचा रिटर्न सोपारा. हाँ भाई, पिछले टाइम पे डायरेक्ट उल्टा के किए थे. कितना खाया रे? एक ही खाया. कितना खाया? एक ही खाया. जय साईनाथ मित्रांनो, आम्ही इथे दुसरी पालखी काढली. रथ आहे आमचा, कोमल रथ, खेचून घेऊन जायचा. आता दगडाची पारी आहे, या रथाला खेचून घेऊन जायची. ह्याच्यानंतर माझी बारी आहे. रथ थांबा, रथच्या आपण फ्रंट कडे कॅमेरा घेऊन जाऊ. रथ आपल्या जीवाला जाम वैतागलाय. थोडी एड बघूया रथची. थांबा आता सारिकाचं पण सुद्धा काहीतरी आपण ऐकूया. काय ग, काय झालं? काय नाही, फोड आल्यासारखे वाटतायत. थोडे फोड आल्यासारखे वाटतायत. ऐक वहिनी, तुझी वहिनी ऑलरेडी हौसला हरली आहे. तू अजून चल. तुम्हाला माहिती आहे माझी बायको एवढी चालाक आहे ना, तिला उसाचा रस पियायचा नाही तरी पण ना ती मुद्दाम थांबवते की कारण तिला हॉल्ट भेटेल ना, 5-6 मिनिटाचा हॉल्ट भेटेल ना. म्हणून बोलतो तिला जरा कमी जेवत जा. माझ्या ताटातला पण घेऊन खाते ही पोरगी, माहितीये तुम्हाला.
काय बोलावं आता, पडतंय ना महाग. आता ह्याच्यात माझी चुकी आहे का मला सांगा. तरी मी झेलतोय ना, घेऊन जातोय ना रथ, पर्सनल रथ. बोलता हा रथ काय कामाचा नाही. दगडाला मी खेचत खेचत घेऊन येतो. हा फक्त होईल. आता नाही, एवढं नाही घ्यायचं. मग आता एवढं नाही की आता मी काय कामाचा नाही ना. उसाचा रस पिऊया. ही काय बोलते माहितीये का, ऍक्च्युली ना मांड्या वगैरे ना थोड्याशा घासल्यात मॅडमच्या. तर मॅडमला बोललो जरा कमी जेवायचं ना, थोडं कमी खायचं ना. थोडी खाऊन खाऊन जाड कशाला झालीस माझ्यासारखी, माझं बघून बघून कॉपी करतेस. हो मॅडम जाड झाल्यात तर मॅडमला चालायला त्रास होणारच ना. पब्लिक, माझ्या कोमलचं म्हणणं असं आहे. काय म्हणणं आहे तुझं कोमल? कोमलचं म्हणणं असं आहे की आपण ते आता हॉल्ट घेऊया आणि इकडे झोपूया. जेवण बिवण अंघोळ बिंगोल जाऊ दे. डायरेक्ट जेव्हा 4 वाजता पालखी निघेल ना, तेव्हा इकडनं बोलते 4 वाजता निघू. असं थोडी असते. आम्हाला कपडे बिपडे घालायचे आहेत, आम्हाला जेवण बिवण करायचंय. असं नसतं ना कोमल. तुझ्या एकटी मुले आम्ही कसं असं सगळी जण ऍडजस्ट करणं. पहिल्या दिवसाचा हॉल्ट होता तिथं. आपण आता चाललोय वैजेश्वरीला. आता तरी दुसऱ्या दिवशी दुपारी चाललोय. आणि हिला एवढं घेऊन जाण्याचं कारण असं आहे, कारण बाबांचा फोन आलेला मला. बाबा बोलले की माझ्या पोरीला सुखरूप माझ्यापर्यंत पोहोचव, म्हणून बाबांच्या त्या पोरीला सुखरूप पोहोचवतो शिर्डीपर्यंत. आणि जिद्द तर ठेवली आहे तिने की पूर्ण बाबांपर्यंत चालत जाणार. आणि दुसरा दिवस पाय भरून आलेत. पण आम्ही तिला घेऊन जाऊ, भले टाइम लागला तरीही चालेल, पण पूर्णपणे आपण शिर्डीपर्यंत 100% चालत जाऊ. तुला खांद्यावर नाही ना घेऊ शकत. रथ खेचतोय ना आम्ही, तुझा रथ खेचतोय ना आम्ही. काही बोलतोय का तुला? तुझा रथ खेचतोय ना. रथाचे पाय चालतायत ना. रथाचे पाय. मग आता नाही तेव्हा आला बघ, आला हॉल्ट आला पुढे आला. तो काय बोलतो वाडा? गणेशपुरी आली आता. हा, अशी माणसं पाहिजे हौसला देणारी. चला, आली रे आली गणेशपुरी आली. काय काय बघितलं हिची खुशी बघितली का? ए उठू नका रे रे रे. तिला काय वाटलं माहितीये का, हॉल्ट आहे हा, आपला हॉल्ट आहे. कोमल दमलीस का? जाम ऊन लागतं ना. ऊन जरा जास्त वाढलंय. 12 वाजल्यात. आणि सगळ्यात जास्त कोमलला आनंद कधी होतो माहितीये का, जेव्हा मी तिच्या खांद्यावर असा हात ठेवतो, असा आनंद होतो. बोलते आधीच मला वजन झेपत नाही आणि तू खांद्यावर हात टाकलाय. पोरं आपली थोडीफार पुढे गेली आहेत, थोडीफार मागे आहेत. सेवारामचा टेम्पो सुद्धा मागे आहे. आता भरून आले, दुसरा दिवस म्हणून पाय भरून जाम झालेत पाय एकदम. मॅडमला बोलायची सुद्धा इच्छा होत नाही, एवढे थकलेत मॅडम. काय ग दमलीस का ग? का ग? जायचं ना शिर्डीला. टाइमपास करून कसं मी सांगू, कुणाला सांगू, कसं मी सांगू, कुणाला सांगू, तो आनंद मला झाला लय दिसाना बाबा माझ्या, लय दिसाना माझ्या बाबाना, हो लय दिसाना माझ्या बाबाना, पायी बोलवलंय मला. पालखी निघाली कोमलची, मी निघालो हिला घेऊन शिर्डीला. हा आमचा रथ आहे, एक्स्ट्रा रथ आहे, खांद्यावर दिलंय. आया सॉरी आहे मॅडम, आत्ताच खेचतोय आणि मॅडमचा ब्लॉग घेतोय. मॅडम सॉरी, तुम्हाला त्रास होतोय का? ठीक आहे, ही एवढी चालत आली आहे आणि आता आम्ही हिला खेचतोय, सांगितलं. आणि माझा नाही, हिला वाटलं मी नाटापटा करून आणि हिचाच अवतार घाण आहे. जाम काला झालोय, सनस्क्रीन लावत नाही. ऍक्च्युली काला ह्याच्याने झालोय की हा घाम तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर. हा घाम उन्हाने डायरेक्ट बॉडीत ऑब्झॉर्ब होतो. तर खारं पाणी आहे ना, सननी पण हा खारं पाणी पण ना चेहऱ्यावरचा टॅन होतो. पुढे चालते ती आमची म्हैस आहे आणि हा म्हैशीचा वासरू आहे छोटा, बघू शकता. आई सोबतच चालतोय. आईचा पदर काय सोडत नाही. ए आई, हर 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 हर
हट. आईच्या पदराला पकडूनच चालतंय वासरू. चला वासरू, आईला म्हणा आई आलं हॉल्ट, चल म्हणे 2 मिनिटं अजून. कधीपासून तेच बोलतोय आम्ही. काय रे मामा, कसे आहेत तारगोले? गोड आहे, गोड आहे, स्वीट आहे. गोड आहे, स्वीट आहे. चालशील मग आता? मामा आता डायरेक्ट शिर्डीला जाणार आहे इकडनं. नाही मधी नाही थांबणार, डायरेक्ट शिर्डी. ना तारगोले एवढे आवडले तर मला वाटलं डायरेक्ट शिर्डीला जातो का काय. नाही निघू आता. चल घेऊन चल. कापणार खाना जरूरी थी का? जरूरी था क्या? चला आता हे सर्वजण तर खातायत तारगोले, तर मलाही खाऊ द्या. तर कसं एका हातात कॅमेरा आणि एका हातात तारगोला तर नाही येणार मला खाता. सो आता भेटूया पुढे जरासं. गाईज, ही पोरगी माझ्यासोबत असते ना की माझा खर्च वाढतो. काय माहितीये का? 5-5 मिनिटाला थांबवते आणि 5-5 मिनिटाला काही ना काही घ्यायला सांगते. पीत तर ना डायरेक्ट अंगावर देते. आता एवढं मोठं नारळ पाणी आहे अंगाला. ती ना चांगलं असतं शरीराला, ताकद आहे त्याच्यामध्ये. एक सलाईनची ताकद आहे ना बघ. गाई जाताना अचानक आम्ही आमचं फ्रंट कॅमेऱ्याने तोंड बघायला घेतलं. काळी कुठ झाली. आरसे बिरसेचा काही संबंधच नाहीये. तर आता जरा चेहरा बघायला घेतलाय. जाऊन मस्तपैकी शॅम्पूने अंघोळ करतो. जाम धूल माती बसले तोंडावरून. मस्त पोचूया फटाफट हॉलवरती, मस्त अंघोळ करूया, फ्रेश होऊया आणि मग पुढचा प्रवास बघत राहता. बघूया आपली म्हैस कुठपर्यंत आपल्यासोबत आहे. असं काय बोलतो? अरे आता चालायला परत तू थांबवशील, हॉल्ट घेशील ना म्हणून. मी इतकं चालतंय आणि तू इकडे बसून डायरेक्ट त्याला बसला. ते असं ना नुसता खर्च, नुसता खर्च. विकी तेरे तरफ से, तेरे तरफ से असं करायचं. आई वजेश्वरी माते की जय. पोचलो वजेश्वरीला. फायनली वज्रेश्वरी मंदिराजवळ पोहोचलो आहे. वजेश्वरीला पोहोचलोय. बोला वजेश्वरी माते की जय. तर फायनली हॉल्ट वरती पोहोचलो आहे. कसं वाटतं लवकर हॉल्ट वर पोहोचलो? लवकर नाही रे, लेट होतो काय? अंघोळीला पोरींना इकडे, जेवण इकडे. अभी ऐसा हालत है ना, धूप भी रहेगा तो भी चलेगा. एवढ्या उन्हामध्ये थांबलोय. जस्ट पोहोचलो साईराम. बघू शकता किती वाजले. 12:40 आणि आता परत 3ला निघायचं आहे. चला चला ओ शिर्डीला जाऊया. मग किती 19 किलोमीटर आहे. जायचं आहे ना. दुपारचं जेवण चाललंय. बघू शकता मस्त नल्ली वगैरे, डाळ भात भाजी, डाळ भात लोणचं, कोण नाही कोणचं. ठीक आहे. कसं मी सांगू, पुन्हा कुणाला सांगू, कसं मी सांगू, कुणाला सांगू, तो आनंद मला झाला. लई दिसान माझ्या बाबान, लई दिसान माझ्या बाबान, आई बोलले मला. पालखी निघाली साईंची, मी निघालो शिर्डीला. साईराम हा रोड बघू शकता. सर्वीकडे रोडचं काम चालू आहे. पुढील 10-15 किलोमीटर हा असाच रोड आहे आणि असं चालायचं आणि पूर्णपणे धूल वगैरे उडते. पूर्णपणे सगळीकडे साईडला काम चालू आहे. सो आपण हळू पोचूया. रोड बेकार आहे. जाऊया आपण फटाफट. जय साईनाथ. नाश्त्याच्या हॉल्टवर पोचलो नाही, पण आमचा नाश्त्याचा हॉल्ट आलाय आणि फुल पद्धतीत नाश्ता चालू आहे. काय खाल्लं? या माणसाने एकट्याने 18 प्लेट भजी खाल्ल्या. 18 प्लेट वडे किती? द्या ना, 2 द्या ना. मला एक सिंगल वडा द्या. एवढा खाऊन पण मन नाही भरलंय.
अजून सिंगल वडा पाहिजे त्याला. आज कंपनी जॉईन केली आहे. लाटचा डब्बा आमचा शेवटचा डब्बा आहे, कारण आमची म्हैस चालत नाही ना आता. चालतंय रे नाही आणखी काय देऊ? जय सायनाथ भावांनो, आता नाश्त्याच्या ऑर्डर पोहोचलोय. नाश्ता संपलाय 6, 6:30, 7ला आणि पोहोचलोय 9:30ला. चल जय सायनाथ भावांनो, दिवस आपला 3रा. आज आहे गुढीपाडवा. सो सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवशी आपली पालखी निघते, पण आपण 2 दिवसा आधीच निघालोय. थँक गॉड. आणि कोमल थोडीशी फ्रेश दिसते, तर 2 शब्द होऊन जाऊ दे. काय आता काल रात्रीचं काय नियोजन झालं आपलं? काल अंबाडीने अंबाडीचं नाव काय? अंबाडी कल्पेश. कल्पेश. त्याला अंबाडीच बोलतो आम्ही. अंबाडीला राहतो म्हणून. त्यांनी ना एक आम्हाला त्यांच्या फॅमिलीमध्ये कुठेतरी घर, तुमच्या साईडलाच घर होतं, तर तिकडे आम्ही झोपलेलो वगैरे, एकदम भारी पद्धतशीर झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला झोप भेटली. पहिल्या दिवशी बिलकुल पण झोप भेटलेली नव्हती. आणि रात्री मी आता जरा फ्रेश वाटतंय. खडकीचा रोड दाखवला, खडकीवाला. त्याच्यानंतर डायरेक्ट जेवलो पण नाही, थोडंसं जेवलो वाड्याने आणलेलं, देन झोपून गेलो. आणि आता 3रा दिवस उगवलाय. 3रा दिवस आपण चालू करतोय. आणि 2 दिवसाचे एकत्र ब्लॉग येणार आहे. थोडे थोडे मोठे ब्लॉग्स होतील, पण 2 दिवसाचे एकत्र ब्लॉग येतील. तर डेली ब्लॉग्स बघत राहा. मला सिरियसली असं वाटतं की मी आज उठणारच नाही, मी आज चालू शकत नाही, माझे पायच नाही चालणार. पण ठीक आहे, थोडंसं आता माझा गुडघा जरा ट्विस्ट करतोय नुसता कधीपासून, वजन जरा जास्त. ऍक्च्युली ना खरं सांगू तर मला जाम भूक लागली. रात्री न जेवता थोडंच खाऊन झोपलं, म्हणून जाम भूक लागली. तर पहिला जिथे चाय दिसेल ना भावा, तिकडे थांबून मी नाश्ता करणार आहे. चलो, मी एकटी आहे बाबा, मला सोडून नेहमी करतो असं नेहमी जातो मला सोडून. किती लांब आहे बघा. फक्त दगड्या आणि तो वाडा माझ्यासोबत नेहमी असतो. तो वाडाने माझी साथ सोडली का माहिती का? मी जाम चालवते, त्याला खेचत घेऊन जाते. मी नाही जात, तो मला खेचत घेऊन जातो. आता जरा चढण उतरण वाला रस्ता आहे ना, आणि माझं ना हे जाम दुखतंय गुडघा. तो नुसतं ट्विस्ट होतोय मध्ये मध्ये. तर ते चढणवरती मला चालता येत नाही. चलो दगडा. भेटलं नाही, फायनली बिस्किटवर काम चालवतोय. एवढी भूक लागले आणि अशी झोप येते आणि असं वाटतं कच्ची कॉफी तू. नॉनस्टॉप 2 तासानंतर आता बसलोय आम्ही लोक. भाऊ दे जरा पाणी बॉटल दे. पाणी टाकून कॉफी. साईराम घ्या पाणी. बारके आले सेवारामसाठी. आता आम्हाला पाण्याची कमी नाही पडणार. एवढा बारक्यात आपला बारक्या पाणीसाठी आले सेवारामसाठी. आपल्याला पाण्याची कमी नाही पडणार आहे. हा आमचा सकाळचा नाश्त्याचा हॉल्ट आहे. आणि पालखी नाश्त्याला पोचते 9, 9:30ला. आणि वाजलेत बघा किती, 12:30ला हे लोक या उन्हामध्ये नाश्त्याच्या हॉलवर पोहोचल्यात. आता इकडनं अजून 1 तास चालायचं आहे, म्हणजे आपल्याला 2 वाजणार आहेत पोचायला. आपण नाश्ते पे जानबूझ के लेट पहुंचे, वो आदत थी ना सुबह नाश्ता करने की. सो चला आता इकडनं निघूया आपण. माझी पण हालत खराब झाली. आता इकडनं मला असं वाटतं या वल्ल्या गमच्यानी 1-1.5 तास तरी चालेल. स्पेशल मिसळ मागवली आहे. बघूया टेस्ट चांगली असेल तर मी पण खाईल. मित्रांनो, माझी बायको आता इथे हिंमत हरते आहे. आणि माझ्या बायकोवर माझं एवढं प्रेम आहे की मी माझ्या बायकोला काहीतरी आज तिला खूप फायद्याची गोष्ट देतोय, काहीतरी गिफ्ट देतोय, जेणेकरून ती माझ्या साह्याने शिर्डीपर्यंत चालत आली पाहिजे. मोबाईल ह्याच्यावर बस पण तुला खेचत घेऊन जातो. चालतंय ह्याच्यावर गमच्या बांधून खेचत. हा खेचू ना. बघ बसून बघ. ये ना. गाडी नाही, छोट्यांची गाडी आहे, छोट्या गाडी आहे.
बस ना. नको नको तू बस. कळलं. चला चला ओ शिर्डीला जाऊया, डोले भरून बाबांना पाहूया. चला आता जस्ट आम्ही पोहोचलोय हायवेला. तर फायनली दुपारच्या हॉल्टवर पोहोचलो आहे आम्ही. कसं वाटतं हॉल्टवर पोहोचल्यावर? 2:30 वाजले दुपारचे आणि 2:30 वाजता हॉल्टवर पोहोचलोय. ऊन बघित पैसा आहे ना. आल्या डायरेक्ट जेवायला बसलोय. कपडे चेंज करायचे बाकी आहेत.